हाय हॅलो नमस्कार. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीनं जातं कशाप्रकारे डेकोरेशन करायचं त्याचा व्हिडिओ आहे माझ्या भावाच्या लग्नामध्ये जो केलेला आहे तो हा व्हिडिओ आहे. तर बघा या ठिकाणी मी लग्नाला गेले होते त्यामधीलच हा व्हिडिओ आहे. घरच्या साहित्यामध्ये आम्ही हे जातं डेकोरेशन केलेलं आहे. जातं डेकोरेशन करताना जातं पुजण्यासाठी ह्या बायका आलेल्या होत्या, परंतु आम्ही त्याआधी हे डेकोरेशन करत होतो. त्यानंतर आम्ही घरच्याच साहित्य वापरलं आणि डेकोरेशन केलं. तर यासाठी आम्ही कुठलं साहित्य वापरलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. घरचं म्हणजे नेमकं कुठलं, एकही रुपया न खर्च हे आम्ही साहित्य वापरलेलं आहे. जे आपल्या घरामध्ये ब्लाऊज पीस असतात ते होते. त्याचबरोबर लग्नासाठी प्रत्येकाकडंच सुपारी, पानं हे सर्व साहित्य असतंच अवेलेबल. ते सर्व साहित्य त्याचबरोबर डेकोरेशनला जे घरामध्ये महालक्ष्मीच्या किंवा आपण कुठलेही डेकोरेशन करण्यासाठी फुलं वापरतो ते फुलं होतं. कारण त्या भागामध्ये जास्त प्रमाणात फुलं मिळतात, परंतु जे पाहिजे ते आपल्याला मिळाले नाहीत. कारण आपल्याकडे बघा शेवंतीच्या वगैरे फुलाने छानपैकी जातं डेकोरेशन करतात, परंतु तशी फुलं नव्हती. म्हणून घरच्या साहित्यामध्ये हे जातं डेकोरेशन केलं. तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर जातं पूजनाचा कार्यक्रम चालूच झाला. बघा जातं डेकोरेशन झालं आणि सगळेजण या ठिकाणी जातं पूजन असेल किंवा फोटोशूट असेल हे तर आपल्या लग्न असलं की आता सर्रास होतंच. त्यानंतर आम्ही जातं डेकोरेशन करून घेतलं आणि त्यानंतर या ठिकाणी जातं पूजनाचा कार्यक्रम चालू झाला. प्रत्येकजण स्त्रिया येऊन आम्ही जातं पूजनासाठी ताट तयार केलं होतं. सगळेजण येऊन त्याला हळदी कुंकू लावून जातं पूजन करतच होतं. कारण आपल्याला सर्वसामान्याला परवडेल असं घरच्या कमी बजेटमध्ये हे जातं पूजन आम्ही केलेलं आहे. कारण आता बरेच जण बघा खूप मोठे लोक असतात, ते बरेचसे असे पैसे देऊन वगैरे जातं डेकोरेशन करून घेतात. परंतु आपण सर्वसामान्य लोक घरच्या साहित्यामध्ये कसं एखादा फंक्शन असेल, कार्यक्रम असेल, कशा चांगल्या प्रकारे पार पडता येईल हे बघत असतो. तसंच आम्हीही घरच्या साहित्यामध्ये एकही रुपया या ठिकाणी खर्च न करून जे घरचं साहित्य अवेलेबल होतं तेवढ्यामध्येच आम्ही जातं पूजनासाठी सुंदर असं डेकोरेशन केलं आणि सगळ्यांना हे डेकोरेशन खूपच आवडलं. आजही ग्रामीण भागामध्ये अशा प्रथा, रूढी, परंपरा खूप छान पद्धतीनं जपल्या जातात. कारण प्रत्येकजणच या पद्धतीमध्ये आता पूर्वी कसं जात्यावरच सगळं म्हणे लग्नाचं जे काही आहे ते करून घ्यायचे, पीठ वगैरे दळायचे, असं प्रत्येकजण करायचे. परंतु सध्याच्या काळामध्ये आपण तसं करत नाहीत. परंतु या ठिकाणी हळद दळली जाते म्हणून हे जातं पूजनाचा कार्यक्रम होता. त्यानंतर चालू झालं प्रत्येकाचं फोटोशूट. ते देखील मी या व्हिडिओमध्ये घेतलेलंच आहे. त्याचबरोबर व्हिडिओ असेल, फोटोशूट असेल, हे सगळ्यांचं याच्यामध्ये घेतलेलं आहे. कारण मी बसले होते फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला. कारण सगळ्यांनाच म्हणजे यूट्यूब चॅनल आहे म्हटलं की बघा बरेच जणाला यावंसं वाटतं किंवा जे आपल्याला आहे ते मलाही तुमच्याबरोबर शेअर करावंसं वाटतं. जी काही गोष्ट असेल ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा. त्यानंतर आली आमची परी, सई आणि ओवी म्हणजे ही छोटीशी माझ्या भावाची मुलगी आहे. खूप खोडकर आहे. जे बायकांनी केलं बघा ते बरोबर निरीक्षण करून हळदी कुंकू कशी त्या ठिकाणी टाकत आहेत. जे सगळेजण करतील ते तिला करायचं असतं. पुरी जशा बसल्या तसंच ती पण बसण्याचा प्रयत्न करते. असं म्हणजे तिला प्रत्येक गोष्ट करायचीच असते. जे करताल सगळ्यांचं बघून ते करतात. म्हणतात ना लहान मुलं मोठ्याचं अनुकरण करून बऱ्याचशा गोष्टी शिकतात. तसा हा प्रकार आहे, तिचा तर आहे. त्यानंतर आला माझा देखील फोटोशूटची वेळ. मी देखील या ठिकाणी जातं पूजन करून फोटोशूट केलं. कुठलंही मेकअप नाही, साधं सिम्पल लुकमध्ये हे आम्ही जातं म्हणजे फोटोशूट केलेलं होतं. मी तर शूट करत होते, त्यामुळे न मेकअप करता अशा तशा ज्या काही असेल त्याच्यामध्ये हे फोटोशूट आम्ही करून घेतलं. त्यानंतर सगळ्याच बायका या ठिकाणी प्रत्येकाचेच फोटो काढले गेले. आम्ही दोघं-तिघंजण फोटो काढतच होतो. कारण प्रत्येकाचे फोटो काढणं, कारण एकाचं काढलं म्हणजे नाही, सगळ्यांचेच काढणं भाग असते, जेवढे हजर असते तेवढे. त्यानंतर आले आमच्या वहिनी, त्यांनी देखील या ठिकाणी फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करून घेतलं. त्यांचं देखील दोन्ही केलं. त्यानंतर मुलांच्या आत्या वगैरे सगळ्यांचंच या ठिकाणी आम्ही फोटोशूट, व्हिडिओ शूट केलेलं आहे. कारण त्यानंतर ह्या जातं पूजनाच्या वेळेला बघा आम्ही जी आंब्याची पानं खवली ना, ते खवताना खूप असं म्हणजे जास्त वेळ उभाच राहत नव्हते. परंतु तरी देखील आम्ही ते उभा करून त्या जे ह्याचं कमळ आहे ना, पितळी कमळ आहे त्याच्यामध्ये ते आंब्याचे पानं आम्ही हळद ठेवून चौकोन उभा केलेली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. मग आणखीन आली ओवी तिच्या आजीसोबत. त्यानंतर देखील तिला फोटो काढायचा होता. बघा आता कशी बसली, तिनं खाली बसली, लगेच जात्याला हात लावला आणि फोटो काढून गेली. अशा प्रकारे हे फायनल असं जात्याचं लूक झाला.
सगळ्यांचे फोटो घेत बराचसा वेळ गेला, परंतु सगळ्यांचे फोटो घेतले, सगळ्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. जेवढ्याचं जमेल तेवढ्यांचं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात का होणार पर. आणि विशेष म्हणजे आमची मावशी ज्या भागात राहतात त्या ठिकाणी मराठीची घरं खूप कमी प्रमाणात आहेत. म्हणजे त्यांची 2-4 घरं पहिली दुष्काळच्या वेळेस निघून गेलेले, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये गेलेले आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची बाउंड्री झाली की त्या ठिकाणीच ते राहतात. म्हणजे 5-6 घरं आहेत, परंतु इतर जातीचे लोक, आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात आहे. तरी देखील सुद्धा जे आपली मराठी परंपरा आहे ते कुठेही गेली तरी चालूच राहते. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर सर्वांनी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला हे जातं डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ.